क्वालिफायर मॅच सुरू होत आहे. मनस्वी पॅकर्स वर्सेस हॅपी टीयर्स. प्रथम टाकलेला चेंडू अत्यंत चांगला असा तटकावलेला, त्यावर एक धाव मिळाली आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे ती 1 मनस्वी पॅकर संघाची. बॉलरचं नाव काय? मिलियन घेऊन येतोय तो दुसरा चेंडू आपल्या षटकातला आणि परत सुंदर असा तडावलेला चेंडू, त्यावर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मिडॉनच्या दिशेने, त्यावर एक धाव मिळालेली आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 2. मिलियनचा तिसरा चेंडू आणि सुंदर असा चटकावलेला आणि हा षटकार. पंचांचा निर्णय षटकार. बॅट्समनचं नाव काय? ऐश्वर्यानी सुंदर असा तटावलेला तो चेंडू गेलाय सीमा पार, त्यावर षटकार. धावसंख्येत भर झाले, धावसंख्या 8. चौथा चेंडू निराव असा चेंडू. या ठिकाणी संजय पै यांनी सलग 3 चेंडू 3 षटकार मारल्यावर 1001 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. 5वा चेंडू परत निराव असा बॉलरच्या हातामध्ये गेलेला आहे. 5 चेंडू 8 धावा आणि हा सुंदर असा बॉल आणि हा त्रिफळाची. पंचांचा निर्णय बाद. ऐश्वर्या वैयक्तिक 7 धावांवर बाद झालेली आहे आणि एक षटक संपलेलं आहे. एका षटक सांगितलं एका षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 8. मनस्वी पॅकर संघासाठी दुसरं षटक घेऊन येते ती सलोनी. बॅट्समनचं नाव काय? गौरी आणि नॉन स्ट्रायकर गौरी आणि वैष्णवी हे मनस्वी पॅकर साठी आहेत. पाहूया सलोनी काय करते ती हॅपी टीएस साठी. सुंदर असा टाकलेला चेंडू पंचांनी नो घोषित केलेली आहे, त्याबरोबर एक धावून काढलेली. 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 10 आणि नो बॉल. परत एकदा स्वैर चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि त्याबरोबर धावसंख्या झाली आहे, धावसंख्या झाली 11. काहीस महागडं षटक सुरुवात केली आहे ते सलोनीने. पाहूया ती काय करते आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. बॅट्समनला काही समजला नाहीये, लेग स्पिन होता. 1 चेंडू 10 धावा. परत एकदा आणि हा चांगला असा कॅच पकडला आणि परत सुटला हातातून संघाचे कॅप्टन चीना यांच्या हातातून. 2 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत त्या मनस्वी पॅकरच्या. सुंदर असा तडावलेला चेंडू कॅच आहे, परंतु 2 फिल्डरच्या मध्ये पडलेला, त्यावर 1 धाव मिळाली. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 12 मनस्वी पॅकरची. मनस्वी 11. परत सुंदर असा तडावलेला चेंडू सीधा फिल्डरच्या हातामध्ये सुंदर असा झेल घेतलेला आणि फलंदाज बाद. मनस्वी 11 ला दुसरा झटका लागलाय. तो बॅट्समनचं नाव करा. गौरी बाद झालेली आहे, झेल बाद मिडॉनच्या दिशेने. सुंदर असा कॅच पकडलेला आहे. आता मनस्वी 11 साठी आलेले नवे फलंदाज काजल. बघूया ती काय करते संघासाठी. आणि सुंदर असा चेंडू टाकलेला तो सलोनीने. फलंदाजाला काही तो समजला नाही, पायाला लागून निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू घेऊन येते सलोनी आपल्या संघासाठी आणि सुंदर असा तडवलेला चेंडू सीमारेषा पार आणि हा षटकार. पंचांचा निर्णय षटकार. त्यावर धावसंख्येत वाढ झाली आहे 6 ने. धावसंख्या झाली आहे ती 17 का 18. धावसंख्या झाली 18 मनस्वी 11 साठी. 2 षटकानंतर मनस्वी 11 ची धावसंख्या झाली ती 18. काजलीने सुंदर असा चेंडू तटावला तो सीमारेषे पार, त्यामुळे संघाची धावसंख्या झाली ती 18. आता नवीन तिसरं षटक घेऊन येते ते निपा. निपा काय करतात. स्वैर असा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला, त्याबरोबर धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 19. निपा पुढचा चेंडू घेऊन येत आहेत ते आपल्या संघासाठी. काय करतात. सुंदर असा तडावलेला चेंडू आणि सीमारेषा पार. पंचांचा निर्णय आहे षटकार. वैष्णवीने सुंदर असा तडावलेला तो चेंडू
आणि त्यावर मिळाले ते 6 धावा. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ते 25. नो बॉल दिलेला आहे पंचांनी घोषित, त्यावर 1 धाव आणि रनआउट झालेले आहेत. अंपायरचा निर्णय रनआउट आणि काहीस महत्वाचा रन हा आउट झालेला आहे आणि त्याबरोबर बाद झाली ती वैष्णवी. सुंदर फलंदाजी करत होती परंतु 26 धावसंख्या झाली ती 26. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय ते हॅपी टीएस. समीर मांजरेकर कुठे असतील तर त्यांनी त्वरित माझ्याशी संपर्क साधायचा आहे. आणि या ठिकाणी काजलने अजून 1 धाव ऍड केलेली आहे संघाच्या स्कोर मध्ये आणि त्याबरोबर धावसंख्या झाली ती 27. पॉया निपा घेऊन येते ते फुटचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू काहीसा समजला नाही फलंदाजाला, त्यांनी डिफेन्स केलेला आहे आणि निर्धावाचा चेंडू निपा यांचा हॅपी टीएस साठी. पुढचा चेंडू घेऊन येते निपाने सुंदर असा ठरवलेला चेंडू सीमारेषा पार. यावर पंचांचा निर्णय आहे तो षटकार आणि काजलांनी मारलेला हा दुसरा षटकार. काही याबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 33. पुढचा चेंडू सुंदर असा तटवलेला, त्यावर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय ते गोलंदाजाने, परंतु 1 धाव रोखण्यासाठी काही अपयशी ठरले आहेत आणि पंचांनी ओव्हर अशी घोषित केलेली आहे. त्याबरोबर धावसंख्या झाली ती 34. 3 षटकानंतर मनस्वी 11 संघाची धावसंख्या झाली ती 34. काजल ही काहीशी उत्कृष्ट कामगिरी करत आहे आपल्या संघासाठी. त्यांनी आतापर्यंत 13 धावा केलेल्या आहेत. नवीन गोलंदाज आहेत हरली, संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू काही उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला, त्यावर डिफेन्स केले ते काजल यांनी. कुठली धाव मिळालेली नाही. धावसंख्या परत 34. 1 बॉल 34. पुढचा चेंडू घेऊन येत हॅरली आणि उत्कृष्ट लढवलं कॅच, पण कोणी कॅच पकडलेला नाही आणि तो असा 1 रन मिळालेला आहे या चेंडूवर. धावसंख्या झाली आहे 35. सुंदर असा टाकलेला चेंडू, त्यावर रनआउटचा चान्स आणि अंपायरचा निर्णय आहे नॉट आउट, त्यामुळे धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 36. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. हॅरली यांचं काही उत्कृष्ट असं षटक आणि हा उत्कृष्ट असा शॉट काजल यांचा. यावर परत एकदा पंचांचा निर्णय षटकार. काजल या उत्कृष्ट फलंदाजी करत आहे त्यांच्या संघासाठी. 3रा षटकार त्यांनी मारलेला आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 42. उत्कृष्ट असा, त्यावर 1 धाव मिळाली आहे. शेवटचा चेंडू मला वाटतं शेवटचा चेंडू आहे आणि मनस्वी 11 संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे चेक करण्यासाठी की हा बॉल नो बॉल आहे का नाही. पाहूया या ठिकाणी पंच निर्णय देणार आहेत थोड्याच वेळात की हा चेंडू स्वैर आहे किंवा नाही. पंच आता थोड्याच वेळात त्यांचा निर्णय देतील की हा चेंडू स्वैर आहे की नाही. शेवटचा चेंडू राहिलाय ना. पंचांनी नो बॉल नाही असं घोषित केलेलं आहे. 1 सेकंड थांबायचं आहे. 1 सेकंड थांबायचं नाहीये. सिंगल दिलाय, फक्त सिंगल. धावसंख्या झाली ती किती झाली धावसंख्या. सुंदर असा ठरवलेला चेंडू स्ट्रेट हातामध्ये आणि सुंदर असा झेल घेतलाय तो फिल्डरने. याबरोबर काजले बाद झालेले, पण त्यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली आहे ती त्यांच्या संघासाठी. मनस्वी 11 ची संघाची धावसंख्या झाली आहे 43 आणि
हॅपी टीएस संघाला जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान रचलेले आहे ते मनस्वी 11 संघाने. पाहूया हॅपी टीएस संघ काय करतं. 43 धावसंख्या झाली आहे आणि बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. हॅपी टीएस संघाच्या बॅट्समनचं नाव काय? अक्षदा एन सलोनी. 44. हाय 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 आहे आहे. बॉलर नेम काय? श्वेता ना. श्वेता घेऊन येते ते पहिले षटक मनस्वी 11 साठी आणि अक्षता आणि सलोनी बॅटिंग करत आहेत. अक्षता यांनी तडवलेला चेंडू काहीसा वर लागलेला आहे, त्याच्यावर एक धाव मिळाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 1 हॅपी टीएस संघाची. श्वेता, बघूया श्वेता काय करते दुसऱ्या चेंडू मध्ये आपल्या संघासाठी आणि तिला सामोरी जात आहे ती सलोनी. सलोनी तयार. श्वेताने टाकलेला चेंडू काहीसा उत्कृष्ट अडवला, त्यावर अत्यंत उत्कृष्ट झेल हा घेतला आहे. तो बोलताना टीम एफर्ट हे आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे. 2 खेळाडूंनी मिळून ही कॅच पकडलेली आहे आणि उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे आणि संघाला हॅपी टीएस संघाला पहिला झटका लागला आहे तो सलोनीच्या रूपामध्ये. 2 चेंडू मध्ये 1च धाव आणि 1 बाद अशी धावसंख्या झाली आहे ही हॅपी टीएस संघाची. आता नवीन प्लेयर आले ते मिलेन, नवीन फलंदाज मिलेन. श्वेता पाहूया पुढचा चेंडू घेऊन येते ते मनस्वी 11 साठी. तिला सामोरे जाते ते सुंदर असा तटावलेला चेंडू, त्याच्यावर झेल बाद आणि सलग 2 चेंडू मध्ये 2 बाद केलेले आहेत ते श्वेता यांनी. या ठिकाणी तृप्ती 11 आणि प्रवीण पॅकर्स या संघाच्या संघनायकांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. तृप्ती 11 आणि प्रवीण पॅकर्स या संघाच्या संघनायकांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेतले ते श्वेता यांनी. आता या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय तो हॅपी टीएस संघाने. पाहूया. पुढे गेली एक स्टेप पुढे नाही पुढे पुढे बाहेर जाते. बॉल मारते ना हा तेव्हा बाहेर आहे. पाय उचल आहे बाहेर आहे म्हणजे नो नाही आहे. या ठिकाणी पंचांनी निर्णय दिलेला आहे की फलंदाज हा बाद आहे, त्यामुळे त्यांचा रिव्ह्यू लॉस झालेला आहे आणि श्वेता ही काहीसं उत्कृष्ट असं काम करते ते आपल्या संघासाठी. 3 चेंडू मध्ये 2 विकेट घेतलेत. हार्ली आणि मिलेन. पाहूया मिलेन. दोन्ही संघांचे रिव्ह्यू बाद झाले, आता कोणी रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. सुंदर असा ठरवलेला चेंडू, त्यावर काही झेल घेत आली नाहीये ती मनस्वी 11 संघाच्या क्षेत्ररक्षकाला. या ठिकाणी पंचांनी 2 धाव दिलेल्या आहेत. एक अतिरिक्त धाव मिळाली ओव्हरच्या कारणाने आणि त्यामुळे धावसंख्येत 2 ने भर झाली आहे. बॉल झालेत ते 2 to go. धावसंख्या झाली 3. श्वेतांचा तडवलेला चेंडू, त्यावर झेल होतोय का पाहूया. झेल बाद झालेला आहे. श्वेता यांनी उत्कृष्ट असं कामगिरी केली ते आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेतले ते श्वेता आणि हॅपी पॅकर्स. हॅलो, फायनल कॉल अनुजा, तृप्ती 11, उर्वशी, प्रवीण पॅकर या ठिकाणी टॉसला या. फायनल कॉल हा, नाही तर 2 ओव्हरची मॅच होईल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ती श्वेताने. शेवटचा चेंडू आहे. 3 विकेट घेतले या षटकामध्ये आणि मिलेन यांनी मारलेला चेंडू
काहीसा सरळ बॉलच्या हातामध्ये गेलेला आहे, त्यावर कुठलीही धाव मिळालेली नाहीये. पहिल्या षटकानंतर हॅपी या संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 झाली ना. 3 रन 3 विकेट. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे ती हॅपी टीएस संघाला. सॉरी 42 धावांची. 45 टू विन आहे ना. 44 आहे का 45? 44 आहे. 41 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी पहिला चेंडू टाकले, त्यावर 1 धाव मिळाली ती चीना यांनी. तन्वी घेऊन येते ते दुसरं षटक. या ठिकाणी तृप्ती 11 या संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तन्वी घेऊन येते दुसरा चेंडू. पंचांनी स्वैर असा चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 5. लेग बाईचा इशारा दिलाय तो पंचांनी. त्याबरोबर धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 6. तन्वी ह्या फलंदाजांना पायामध्ये चेंडू टाकतायत आणि त्यांना त्यामध्ये फसवतायत. पुढचा चेंडू त्यांनी टाकलेला आणि उत्कृष्ट असा चेंडू, त्याच्यावर स्टंपिंग झाले. त्या मिलेन तन्वी यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी मनस्वी 11 संघासाठी. चौथा झटका लागलाय तो यश हॅपी टीएस संघाला मिलेनच्या रूपामध्ये. नवीन बॅट्समन येते ती मनस्वी हॅपी टीएस संघासाठी. तन्वी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करते त्यांच्या संघासाठी. पाहूया मनस्वी काय करते हॅपी टीएस संघासाठी. तन्वी घेऊन येते ते पुढचा चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू, त्यावर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण ते केलंय ते विकेट किपरने. कुठलाही धाव नाहीये. तन्वी ही अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करते त्यांच्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन येते ती तन्वी मनस्वीला. मनस्वीने चटावलेला तो चेंडू, त्यावर 1 धाव मिळत. काही क्षेत्ररक्षक यशस्वी झालेले नाहीये. धावसंख्येत भर झाले आणि धावसंख्या झाली ती 7. हॅपी टीएस संघाची जिंकण्यासाठी अजूनही त्यांना 37 धावांची आवश्यकता आहे. पाहूया हॅपी टीएस संघाची कर्णधार काय करते त्यांच्या संघासाठी. चीना सामना करेल तन्वीचा. तन्वी घेऊन येते पुढचा चेंडू. तिला सामोरे जाणार चीना आणि उत्कृष्ट असा चेंडू, त्याच्यावर त्रिफळाची झाली आहे ती चीना. तन्वीने अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी केली आहे ती मनस्वी 11 संघासाठी. या षटकामध्ये तिनेही 2 विकेट घेतलेले आहेत. टोटल 5 विकेट गेलेत ते हॅपी टीएस संघाचे. आणि सामन्याचा कल काहीसा मनस्वी 11 कडे झुकलेला आहे. पण अजूनही क्रिकेट हा खेळ असा आहे, त्यामध्ये कधी काही होऊ शकतं. त्यामुळे यशस्वी 11 हॅपी टीएस संघाने पुढील 2 षटकामध्ये काहीसा असा खेळ दाखवायचा आहे की जेणेकरून त्यांना हा सामना जिंकता येईल. 2 चेंडूमध्ये त्यांना पाहिजे 37 धावा. 2 षटकांमध्ये 12 चेंडूमध्ये 37 धावांचं आव्हान आहे ते हॅपी टीएस संघाला. निकिता घेऊन येते ते तिसरं षटक मनस्वी 11 संघासाठी आणि तिला सामोरे जाणार आहे मानसी. पाहूया निकिता काय करते आपल्या संघासाठी. निकिताने टाकलेला चेंडू मानसीने काहीसा तटावलेला आहे, त्यावर 1 धाव मिळालेली आहे. पाहूया पंचांचा निर्णय नॉट आउट. धावसंख्या झाली ती 8. 11 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान आहे ते हॅपी टीएस संघाला. उत्कृष्ट असा तडावला चेंडू, त्यावर झेलबाद झाले आहेत. अजून एक झटका लागलाय तो हॅपी टीएस संघाला. मनस्वी 11 संघाची गोलंदाजी काहीशी आकर्षक आहे की त्यांनी 3
ऑलमोस्ट 3 ओव्हर आल्या तरी पण त्यांच्यामध्ये फक्त 8 धावा दिलेल्या आहेत आणि जवळजवळ समोरच्या टीमचे 6 गडी बाद केलेले आहेत. तर पुढचे फलंदाज निपा सामोरे करतील ते उत्कृष्ट तडावलेला चेंडू, त्यावर एक धाव मिळण्यास काही क्षेत्ररक्षक रोखू शकत नाही. त्यावर एक धाव मिळालेली आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 9. निकिता पुढचा चेंडू घेऊन येत आहे ते मनस्वी 11 संघासाठी आणि पाहूया काय. उत्कृष्ट असा तडावलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने, त्यावर एक धाव मिळालेली आहे ती मानसीला. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 10. आता काहीसे लक्ष हॅपी टीएस संघासाठी थोडस मुश्किल झाल्यासारखं दिसत आहे. त्यांना 34 धावांचं आव्हान आहे. ते 8 चेंडू मध्ये 34 धावांचं आव्हान आहे ते हॅपी टीएस संघाला. 8 चेंडू मध्ये 34 धावा. निकिता घेऊन येते पुढचा चेंडू, पाहूया निपा काय करते. उत्कृष्ट असा तडावलेला चेंडू, त्यावर एक धाव मिळाले. पाहूया दुसरी धाव होते का. एक धाव घेतलेली आहे आणि त्याच्यावर समाधान झालंय आणि धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या झाली आहे 11. शेवटचा चेंडू बाकी आहे हा निकिताच्या षटकातील आणि 7 चेंडू मध्ये 33 धावांचं आव्हान आहे ते हॅपी टीएस संघाला. आतापर्यंत मनस्वी 11 संघासाठी 3 गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. शेवटचा चेंडू घेऊन येते ते निकिता, पाहूया. उत्कृष्ट असा चेंडू, त्यावर कुठलीही धाव मिळालेली नाहीये. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 11 हॅपी टीएस संघाची. 6 गडी बाद आणि जिंकण्यासाठी त्यांना एका षटकामध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. पाहूया हॅपी टीएस संघामध्ये पुढचं षटक घेऊन येते ऐश्वर्या. निपा यांनी उत्कृष्ट तडावले चेंडू, त्यावर झेल बाद झाले नाही, सुटलेला आहे झेल आणि त्यावर मिळालेली ती एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे ती 12. 5 चेंडू मध्ये 32 धावांचं आव्हान आहे ते हॅपी टीएस संघाला. उत्कृष्ट असा चेंडू आणि त्याच्यावर त्रिफळाची झाले ते मानसी आणि ऐश्वर्या यांनी अजून एक गडी बाद केलाय तो हॅपी टीएस संघाचा. आता या तृप्ती 11 आणि प्रवीण पॅकर्स यांनी आतमध्ये यायचं आहे. त्वरितच त्यांचा सामना चालू होणार आहे. तृप्ती 11 आणि प्रवीण पॅकर्स या दोन्ही संघांनी आतमध्ये यायचंय लवकरात लवकर. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत, लगेचच तुमची मॅच सुरू होणार आहे. पुढचा चेंडू घेऊन येते ऐश्वर्या आणि उत्कृष्ट असा तडा, झेल बाद झाले ते नवीन फलंदाज आणि हा 8वा झटका लागलाय तो यशस हॅपी टीएस संघाला. मला वाटतं ही शेवटची जोडी आहे हॅपी टीएस संघाची आणि मनस्वी 11 संघाच्या 4ही गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. कुठली धाव न देता प्रत्येक गोलंदाजाने 2-2 विकेट घेतले आणि हा शेवटचा विकेट आणि हॅट्रिक झाली आहे ती ऐश्वर्या यांची. ऐश्वर्या यांनी हॅट्रिक घेतलेली आहे. आतापर्यंत मला वाटतं 3 हॅट्रिक झालेले आहेत. ही तिसरी हॅट्रिक आहे ऐश्वर्या यांनी घेतलेली आहे या पूर्ण टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत. ऐश्वर्या यांचे हार्दिक अभिनंदन. आणि अशा प्रकारे मला वाटतं हॅपी टीएस संघाचा ऑल आउट झालेला आहे आणि ते काही